ब्रह्मदेवाने मनुष्याची निर्मिती। सृष्टीच्या सुरुवातीला चोहोबाजूला फक्त शांतता आणि अंधार होता। कुठलाही जीव नव्हता। पाणी, आकाश आणि पृथ्वी होती, पण ती निर्जीव होती। हे सर्व बघून ब्रह्मदेवांना एकटं वाटू लागलं। त्यांना वाटलं की या सुंदर सृष्टीला कोणीतरी समजून घेणारं असावं, तिच्यावर प्रेम करणारं असावं आणि तिचं संगोपन करणारं असावं। ब्रह्मदेवाने स्वतःच्या आत डोकावून पाहिलं आणि एका विचारात मग्न झाले। त्यांच्या मनात अनेक कल्पनांचा कल्लोळ सुरू झाला। त्यांनी एका सुंदर आणि बुद्धिमान प्राण्याची कल्पना केली, जो या सृष्टीचा एक भाग बनेल आणि तिला आणखी सुंदर बनवेल। आपल्या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील कमळाच्या पाकळ्या घेतल्या। त्या पाकळ्यांमध्ये त्यांनी पंचमहाभूतांना पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश भरलं। त्यांच्या इच्छेनुसार या पाकळ्यांनी हळूहळू आकार घेतला। त्यातून एक अतिशय आकर्षक आणि तेजस्वी आकृती तयार झाली। ब्रह्मदेवांनी त्या आकृतीकडे बघितलं आणि तिला जिवंत करण्यासाठी तिच्यात प्राण फुंकले। जसे त्यांनी प्राण फुंकले तसे त्या आकृतीमध्ये जीवन आले। डोळे उघडले, श्वास सुरू झाला आणि त्या आकृतीने हातपाय हलवायला सुरुवात केली। हाच तो पहिला मनुष्य होता। ब्रह्मदेवांनी मनुष्याला बघून स्मितहास्य केलं। त्यांनी त्याला बुद्धी दिली, विचार करण्याची शक्ती दिली आणि भावना दिल्या। त्यांनी त्याला सृष्टीचा आनंद घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी शिकवलं। मनुष्याने ब्रह्मदेवांसमोर दोन्ही हात जोडून नमस्कार केला। त्यानंतर ब्रह्मदेवांनी पहिल्या मनुष्याला सोबत देण्यासाठी पहिली स्त्री निर्माण केली, जेणेकरून ते दोघे मिळून या जगाची निर्मिती करू शकतील। त्यांनी त्यांना मनु आणि शतरूपा अशी नावे दिली। अशा प्रकारे ब्रह्मदेवाने आपल्या इच्छेनुसार आणि कल्पनाशक्तीने या पृथ्वीवर मनुष्याची निर्मिती केली। ब्रह्मदेवांनी मनुष्याला ही सुंदर सृष्टी दिली, जेणेकरून तो तिची काळजी घेईल आणि तिला आणखी सुंदर बनवेल।